तर नमस्कार मंडळी. तुम्ही म्हणसाल आता आम्ही कुठं चाललो आहे, तर आम्ही चाललो आहे श्रीशैलमला महादेवाच्या दर्शनाला. तर चला निघालो. जाता जाता गाडी थांबवली घाटात, मग एका हॉटेलवर थांबवली, तिथं जेवण वगैरे करून घेतलं. तर आपला एक कार्यकर्ता बघा, जेवण झाल्यावर पोट भरल्यावर त्याला कसं सुचतंय बघा. उगा आपलं काहीतरी नाचायला लागला आहे, काय करतोय तोपर्यंत रात्री परत तिथनं डायरेक्ट आम्ही आलो रायचूरला. मित्रांची इथं पोचलो. तिथून पुढं सकाळी नाश्त्याला गेलो. तिथला बघा स्पेशल मेनू, इडली डोसा असे वेगवेगळे मेनू होते. चहा नाश्ता सगळं करून घेतलं. नंतर निघालो पुढं. तर आपले मित्र आपल्या रस्ता सांगतात बघा कसं. सरळ जायचं एकदम. तुम्ही गेला तिथे पहिल्यांदा चौक लागतोय, त्या चौकात जायचं, त्या चौकात हलायचं नाही तिकडे, सरळ जायचं पुढे. परत माघारी थोडं माघारी यायचं. परत तिथनं 3 रस्ते लागते ती, पण तिकट नाही ना, तिकट नेऊन आपल्यातली माणसं जात नाही ती. त्यामुळं परत ह्या साईडनं आलं, परत माघारी यायचं, चौकातनंच जायचं. तिकट नेऊन नाही जायचं, चौकातनंच जायचं. परत माघारी येऊन चौकातनंच जायचं. अरे पण चौकात जायचं पण इकडे. अरे इथनं तिकट नेऊन तू माघारी आलास का नाही चौकात. तर तिथून पुढं निघालो. तर जाता जाताच कृष्णा नदीचा ब्रिज लागला. भरपूर मोठं असं कृष्णा नदीचं पात्र होतं. तिथून पुढं गेलो तर कर्नाटकातली माणसं बघा, एक जण उलटा रिक्षात झोपला आहे. तर एकाच्या गाडीची मागची काच फुटली म्हणून त्यानं मागं कागदच लावला आहे. काय आता बोलायचं असणे, नाद करते काय. तिथून थोडं पुढं आल्यावर तेवढ्यात तेलंगणामध्ये झाली आपली एंट्री बघा. नंतर पुढं जातोय तर आपल्या इकडं जे मार्बल फरशा वगैरे येतात त्याचं डायरेक्ट इकडं मोठ्या दगडांचं डोंगरच आहेत. खूप मोठं डोंगर बघा इकडं कसं आहेत. सर्व प्रकारचं फरशा वगैरे इकडूनच येतात सगळं आपल्याला. तेलंगणा, आंध्र प्रदेश सगळे डोंगर वगैरे बघून घेतले. चला भेटू आता नेक्स्ट पार्टमध्ये.